हाय मैत्रिणींनो, आज आपण असा एक पदार्थ बनवू ज्याचे नाव जरी घेतलं तरी घरी सगळ्यांचा नकार असतो. तर आज आपण कारली घेतलेली आहेत पाव किलो. ती कारली मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कडा आपण त्याच्या कापून घ्यायच्या. कापून घेतल्यानंतर त्याला आपण किसून घ्यायचं आहे. त्याच्यातल्या बिया काढून आपण हे कारलं किसून घ्यायचं आहे. लहान असो किंवा मोठे यांना हा पदार्थ आवडत नाही, पण मी ही रेसिपी एकदा केली तर सगळ्यांनी आमच्या घरात मला पुन्हा करायला सांगितली. कारलं किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. हे मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आपण. मिठामुळे कारल्यातील कडवटपणा कमी होण्यास मदत होते. 10 मिनटं आपण हे कारलं झाकून ठेवायचं आहे. दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया. आता आपण फोडणीसाठी तयारी करूया. त्यासाठी मी घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे. मिरच्या खूप तिखट असल्यामुळे मी 4च मिरच्या घेतलेल्या आहे. एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे काही टाकायला लागत नाहीत, काही नाही. कांदा असा आपण बारीक कट करून घ्यायचा आहे. ही रेसिपी मी एकदा केली तर मला घरामध्ये सर्वांनी परत परत आम्ही करायला लावली आहे. मला सर्वांनी ही रेसिपी खूप छान होते. तर आज आपण मस्त कारल्याची अशी चटणी, जी चपाती भाकरी किंवा वरण भातासोबत खायला मस्तच लागते. तुम्ही ही नक्की ट्राय करा. कांदा तसा आपण बारीक असा कापून घ्यायचा आहे. अधिक चव हवी असल्यास शेवटी थोडे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालू शकता. मी फक्त ह्याच्यामध्ये मिरची आणि कांदाच वापरणार आहे. ही कारल्याची चटणी खूप छान होते. तुम्ही ही करून पहा रेसिपी ही. मिरची पण मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे. आता आपण गॅसवर तवा ठेवूया. जे कारलं मी 10 मिनटासाठी ठेवलं होतं, त्या कारल्यामध्ये आपण मिठामुळे खूप पाणी त्याला आलेलं सुटलेलं आहे. ते पाणी आपण सर्व कारल्यातलं सर्व पाणी काढून घेऊया. हे असं सर्व पिळून आपण कारल्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. घट्ट असं दाबायचं, सर्व कारल्यातलं पाणी निघून जातं. कारलं किसल्यामुळे छान अशी चटणी तयार होते. त्याची कुरकुरीत अशी चटणी छान तयार होते. सर्व असं पाणी त्यातलं पिळून काढायचं आहे. मिठामुळे त्यातला कडवटपणा कमी होतो. हे असं सर्व पाणी सर्व आपण काढल्यानंतर बघा कसं मी दाबून काढलेलं आहे. तसं तुम्ही पण जर बनवलं तर अशा पद्धतीने बनवा. हे बघा मी कारल्यातलं सर्व पाणी पिळून काढलेलं आहे. छान आता आपला चटणीसाठी कारलं तयार आहे. आता आपण गॅस चालू करूया. तव्यामध्येच बनवलेलं आहे मी. त्यासाठी एक पळी तेल टाकलेलं आहे. तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही तेल घालू शकता. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अगोदर मिरची टाकून घ्यायची आहे. मिरची चांगली भाजून परतून घ्यायची. त्यामुळे कारल्याला खूप छान चव येते. तुम्ही आणखीन काही मसाले घालायचे असले तर तुम्ही घालू शकता. मी तर असंच बनवते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा. कांदा पण आपण सोनेरी कलर येऊस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे.
अर्धा चमचा मी साखर टाकलेली आहे. जास्त पण साखर टाकू नका, चव बिघडेल. मीठ टाकलेलं आहे अगोदरच. आपण कारलं खिसलं होतं त्यावेळेस मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये, मी काही हळद वगैरे घातलेली नाही, साधं सिंपल मी ही रेसिपी बनवलेली आहे. जास्त मसाले घातले की त्या मसाल्यांमुळे पदार्थाची चव बिघडू शकते, त्यामुळे मी साधी सिंपल रेसिपी दाखवलेली आहे. हे बघा, आता हे कारलं आपण पिळून ठेवलं होतं सर्व. आता हे कारलं आपण तेलामध्ये, मिरचीच्या फोडणीमध्ये छान असं एकसारखं परतून घ्यायचं आहे. एकजीव करायचा आहे. तव्यामध्ये बनवलं की खूप छान होते. हा माझ्याकडे भिडाचा तवा आहे, तो तवा मी वापरलेला आहे. सर्व हे एकजीव करून घ्यायचं, सगळीकडे भाजून घ्यायचं, सर्व एकसारखं परतून घ्यायचं, सारखं हलवत राहायचं. नेहमीच आपण भाज्यांमध्ये हळद, गरम मसाले, परत हिंग वगैरे सर्व घालते. खरं ह्या भाजीमध्ये मी असं काहीच वापरलेलं नाही आहे. एकदम साधी सोपी रेसिपी मंद आचेवर शिजवलेली आहे. बघा तुम्ही. छान असं झाकण ठेवून हलवून सारखं झाकण लावून ठेवलेलं आहे मी. हे झाकण 1-2 मिनटं ठेवायचं आहे. 2 मिनटांनी आपली मस्तपैकी अशी भाजी तयार आहे. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लतास किचन रेसिपीला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. अशा नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. माझा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.